संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेत क्रीडा शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत होणार असे नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कळविले आहे। क्रीडा क्षेत्राला ऐतिहासिक बळ। पवित्र पोर्टल मार्फत 4860 क्रीडा शिक्षक पदभरती संदर्भातील महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या मागलेले यश। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षक या संवर्गातील 4860 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहे। सदर जिल्हा क्रीडा परिषदेमधील क्रीडा शिक्षकांची पदे ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे असे क्रीडा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कळविले आहे। शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून सुदृढ बलशाली देश व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी निश्चितच हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे। राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक दूरदृष्टीपूर्ण आणि स्वागतार्ह पाऊल असल्याची भावना महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक महासंघ, संपूर्ण शारीरिक शिक्षक परिवार व सर्व शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। राज्यातील विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक व नैतिक विकास साधण्यासाठी क्रीडा शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे। राज्यातील सर्व समूह साधन केंद्रामध्ये प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक पद मंजूर करून शासनाने क्रीडा शिक्षकांच्या वर्षानुवर्षाच्या मागणीला न्याय दिला आहे। यामुळे केवळ क्रीडा शिक्षकांना नव्हे तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण क्रीडा शिक्षणाचा लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे क्रीडा शिक्षणाला शासनाने दिलेले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट होत आहे। सदर भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत पूर्णपणे ऑनलाईन, पारदर्शक व मेरिट आधारित पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे। या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि समान संधी याची खात्री मिळणार असून पात्र उमेदवारांना न्याय मिळणार आहे। या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय क्रीडा शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित सर्व यंत्रणाचे महाराष्ट्र युवा शारीरिक शिक्षक महासंघ, संपूर्ण शारीरिक शिक्षण परिवार सर्व संघटनेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन व जाहीर आभार करण्यात येत आहे। भविष्यातही क्रीडा शिक्षणाच्या बळकटीसाठी शासन असे सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे। 39 न्यूज नंदुरबार।